इट्स इन्स्टंट मिक्स गुलाबजाम. चला करूया. तर त्यासाठी मी 200 ग्रॅमचं पॅकेट घेतले. दूध आणि पाणी मिक्स करून मी थोडंसं मळल्यानंतर मी पाव चमचा तूप घातले आणि तूप घातल्यानंतर चांगले व्यवस्थित मळून घेतले. त्याचे पाहिजे तसे गोळे बनवून घेतले. मी छोटेही बनवलेत आणि मोठेही बनवलेत. त्याच्यानंतर ठेवले कढईमध्ये तेल. तेल फार गरम होऊ न देता मी लगेच गुलाबजाम सोडून घेतले. थोडंसं तेल तापल्यानंतरच मी गुलाबजाम सोडून घेतलेत आणि बारीक गॅसवर अगदी हलक्या हाताने तळून घेतले. एका साईडला मी पाकही ठेवला आहे करायला. मी साधारण 400 ग्रॅम साखर घातली आणि त्याच्या थोडेसे जास्त पाणी घातले. त्याचा थोडा चिकटसर पाक झाल्यानंतर मी गॅस बंद केला आणि कोमट होऊ दिला. थंड झाल्यानंतर थोडं कोमट असताना गुलाबजाम सोडून घेतले आणि अर्धा तासानंतर गुलाबजाम